सर्वप्रथम शिक्षण वर्षी दादासाहेब भांडवलदार यांना विनम्र अभिवादन करतो। त्याचप्रमाणे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनाही विनम्र अभिवादन करतो। त्याचप्रमाणे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर.एस. पांडे सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती बापदे मॅडम, त्याचप्रमाणे सदाशिव मॅडम, जोशी मॅडम, दापके सर, वानवळे सर आणि उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी जे काही आपल्या भारतामध्ये महान विभूती होऊन गेलेले आहेत, म्हणजेच जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती या ठिकाणी साजरी करणार आहोत। बरेच विद्यार्थी भाषण करणार आहेत, तर मी फक्त थोडक्यामध्ये प्रास्ताविक या ठिकाणी करणार आहे। एक छोटीशी कविता आहे, ती कविता मी गाण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ते काही मला जमलं नाही, थोडीशी अवघड होती ती, परंतु थोड्याशा वेगळ्या भाषेमध्ये या ठिकाणी मी ती प्रास्ताविकामधून मांडण्याचा प्रयत्न करतो। जिजाई मातेवानी या जगात माता नाही, जिजाई मातेवानी या जगात माता नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार भेटणार नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार भेटणार नाही। बाळकडू पाजुनी शिवबा तूच घडविला, बाळकडू पाजुनी शिवबा तूच घडविला, छत्रपतींच्या नयनी तू स्वराज्य पाहिला, छत्रपतींच्या नयनी तू स्वराज्य पाहिला। तुझ्या या त्यागाचे कधी मोल होणार नाही, तुझ्या या त्यागाचे कधी मोल होणार नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार भेटणार नाही, तुझे उपकार भेटणार नाही। नारी शक्तीची महती तूच दाविली, नारी शक्तीची महती तूच दाविली, स्वराज्य निर्मितीची धुरा तूच पेलविली, स्वराज्य निर्मितीची धुरा तूच पेलविली। तुझ्या पराक्रमाची तुलनाच होणार नाही, तुझ्या पराक्रमाची तुलनाच होणार नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार भेटणार नाही, तुझे उपकार भेटणार नाही। रयतेची तू माऊली, रयतेची तू माऊली, स्वराज्याची तू सावली, रयतेची तू माऊली, स्वराज्याची तू सावली, आदर्श माता बनूनी हृदयी राहिली, आदर्श माता बनूनी हृदयी तू राहिली। तिन्ही लोकी अशी वीर माता कधीच होणार नाही, तिन्ही लोकी अशी वीर माता कधीच होणार नाही, छत्रपती दिले ग माते तुझे उपकार भेटणार नाही, तुझे उपकार भेटणार नाही, तुझे उपकार भेटणार नाही। अशा या जिजामाता ज्यांनी शूर शिवबांना घडविले, त्यांना मार्गदर्शन केले, त्यानंतर दुसरे जे आपले समाज सुधारक आहेत, युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना काही संदेश दिलेले आहेत, तर ते फक्त संदेश मी या ठिकाणी फक्त एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यांनी काही संदेश दिले ते बघा। सशक्त, उत्साही, श्रद्धावान व निष्कपट असे युवकपणा। स्वामी विवेकानंद काय म्हणतात? सशक्त, उत्साही, श्रद्धावान आणि निष्कपट असे युवक तुम्ही बना। त्याचप्रमाणे ध्येय प्राप्त केल्याशिवाय कधीच थांबू नका। तुम्ही जे ध्येय ठरवले असेल ते जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच थांबायचं नाही, असा संदेश त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याप्रमाणे श्रेष्ठ व्यक्तीचे जीवन नेहमी आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे। जे जे आदर्श असेल त्या सगळ्यांचं जीवन चरित्र आहे, तर ते आपण वाचलं पाहिजे, त्यांना आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, आदर्श आपण त्यांना ठेवलं पाहिजे। त्यानंतर स्वतःला कधीच आपण दुर्बल समजायचं नाही, आपल्याकडून हे होणार नाही ते होणार नाही असं आपण कधी समजायचं नाही। हा सुद्धा संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे। त्यानंतर खास करून विद्यार्थ्यांना त्यांनी पुन्हा एक संदेश दिला की नम्र व्हा।
आदरार्थी व्हा, जेणेकरून तुम्ही समाजासमोर तुम्ही एक आदर्श निर्माण करू शकाल, असा सुद्धा संदेश त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी दिलेला आहे. आता स्वामी विवेकानंदांचं जे काही नाव आहे ते वास्तविक पाहता वेगळं होतं, नरेंद्रनाथ होतं. परंतु त्यांना स्वामी विवेकानंद का म्हणतात? विवेकानंद त्याचा अर्थ काय आहे? तर तो अर्थ बघा, ज्ञानात आनंद मिळवणे. तुम्ही ज्ञान घेण्यासाठी शाळेमध्ये येतात आणि तुम्ही ते ज्ञान घेताना तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद हे त्यांच्या नावामध्ये हा अर्थ दडलेला आहे. हे जे काही सर्व त्यांनी जे काही संदेश आपल्याला दिलेले आहेत, तर त्या संदेशाचा आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे. एवढं बोलून मी माझे प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो.